वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जननी शिशु सुरक्षा योजना, त्यामध्ये त्याची बघितले उद्दिष्टे, सेवा देण्यात येणाऱ्या सेवा, कुठल्या सेवा त्याच्यामध्ये देता येतात। आता नेक्स्ट बघू जननी शिशु सुरक्षा योजनेचे वैशिष्ट्ये। हा पॉइंट राहिलेला आहे आपला। आता जननी सुरक्षाचे योजने म्हणजे जननी शिशु सुरक्षाची योजनेचे वैशिष्ट्य काय, तर माता व बालकास लागणाऱ्या सेवानुसार जवळच्या आरोग्य केंद्रात पोहोचवले जाते। आता माता व बालकांना लागणाऱ्या सेवानुसार म्हणजे ज्या प्रकारे त्यांना सेवा उपलब्ध करून देण्यात ते जवळच्या आरोग्य केंद्रात पोहोचले जातात। जर संदर्भानुसार त्या आरोग्य केंद्रावर उपचार होत नसेल तर पुढील उपचारांसाठी दुसऱ्या आरोग्य संस्थेत नेले जाते। जर एखाद्या वेळेस जर संदर्भ संस्थानुसार त्या आरोग्यामध्ये उपचार होत नसेल, कुठल्या तरी गोष्टीची कमतरता असेल तर, आणि एखाद्या वेळेस पेशंट क्रिटिकल असल्यामुळे सुद्धा त्या पेशंट हॉस्पिटलमध्ये उपचार होत नसेल तर, किंवा पुढील उपचारांसाठी दुसऱ्या आरोग्य संस्थेमध्ये नेले जाते। नेक्स्ट पॉइंट आहे मोफत आरोग्य तपासण्या। आता गरोदर मातेच्या प्रसूतीपूर्व, प्रसूती दरम्यान, प्रसूती पश्चात 6 आठवड्यापैकी 6 आठवड्यापर्यंत अतिआवश्यक आरोग्य तपासण्या मोफत केल्या जातात। आता गरोदर मातेत जे काही सर्वात आवश्यक तपासण्या असतील 6 आठवड्यापर्यंत जे काही तपासण्या असतात ते मोफत केल्या जातात। मोफत रक्तपुरवठा। आता प्रसूती दरम्यान किंवा प्रसूतीनंतर जर काही क्रिटिकल केस असेल तर संबंधित गरोदर मातेस व बाळास रक्तपुरवठा करावा लागत असेल तर गरजेनुसार मोफत रक्तपुरवठा केला जातो। जर एखाद्या वेळेस हॉस्पिटलला जर आरोग्य संस्थेमध्ये जर क्रिटिकल पेशंट आले असल्यास संबंधित गरोदर मातेस व बाळास रक्तपुरवठ्याची गरज भासल्यास रक्तपुरवठा हा गरजेनुसार मोफत पुरवठा केला जातो। मोफत आहार। प्रसूती दरम्यान नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर 3 दिवस, तर प्रसूती दरम्यान नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर 3 दिवस दवाखान्यामध्ये भरती असेपर्यंत मोफत आहार दिला जातो। नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे त्या पेशंट 3 दिवस हॉस्पिटलमध्ये असल्या त्याला मोफत आहार दिला जातो। नेक्स्ट पॉइंट आहे सेवा पुरवणाऱ्या आरोग्य संस्था। आता जे काही सेवा पुरवणाऱ्या संस्था असतात त्या संस्था कुठल्या आहेत ते प्रकारे पाहू आपण। उपकेंद्रामधून पोहोचवल्या गेलेल्या संस्था, उपकेंद्रामधून पोहोचल्या गेलेल्या सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, या सर्व साथीच्या साथी या 6 संस्था आरोग्य संस्था पुरवल्या जातात। तर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हा एक भारत सरकारचा आरोग्य व कुटुंब कल्याणाचा मंत्रालयामार्फत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत चालणारा कार्यक्रम आहे। तर हा कार्यक्रम कशाद्वारे आहे, तर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हा भारत सरकारचा आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत आरोग्य अभियानांतर्गत चालणारा सरकारी उपक्रम आहे। तर याच्यामध्ये काय होते, तर माता मृत्यू व अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी गरोदर माता व बालक यास मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधे, लागणारे साहित्य पुरवणे, मोफत आहार लागल्यास रक्तपुरवठा मोफत करणे, मोफत वाहतूक सुविधा, तसेच आरोग्य संस्थेत विनामूल्य उपचार केला जातो। विनामूल्य म्हणजे बिना रक्कमेचा।